की कोणीही हे करायला जाऊ नका, कारण हे शक्य नाही, रिस्की आहे, जीवावर बेतू शकतं. एखादा आत्मा झपाटला तर तो बाहेर जात नाही. खूप खटाटोप असते आणि हा त्रास अनेक पिढ्यांपर्यंत सहन करावा लागू शकतो. माणूस किंवा मनुष्य, एखादी व्यक्ती मेल्यानंतर आपल्याला जर त्या व्यक्तीशी बोलायचं असेल तर त्यासाठी असा काही उपाय आहे का, किंवा आपण त्याच्याशी बोलू शकतो? प्लॅनचेटमध्ये एक चार्ट आहे, काही वस्तू लागतात तुम्हाला त्या आणि प्रेयर्स असतात, त्यानुसार तुम्हाला त्या सोलला बोलवलं जातं. याची प्रोसेस कशी आहे? पण ही सेफ नाही. प्लॅनचेट हे सेफ नाही आहे. सेफ नाही. त्याच्यात पण मॅम येतो सोल? येतो. तिथे रिस्क आहे, सेफ्टी नाही आहे, ते वाईट आत्माही येऊ शकतो तिथे. ओके, म्हणजे त्याला बोलवायचं तो सोडून दुसरंच कोणीतरी बोलवायचं म्हणजे मॅम. आणि ज्या व्यक्तीला बोलवायचं असेल ना, मला बोलवायचं आता माझ्या पूर्वजांना, जे आजी आजोबा वारले किंवा कुणाला बोलवायचं, तर मला तुमच्या पार्टीला वगैरे चाललोय असं सांगून तो गेला होता आणि त्याच्यानंतर डेथ झाली आणि काहीच माहित नाही. ती सडनली डेथ नंतर त्यांची जी वहिनी आहे ती निघून गेली तिच्या घरी. वहिनी? हा, ती निघून गेली. मग त्याची बायको मेला. मग कम्युनिकेशन केल्यानंतर इथे कळतंय की ऑफिसमध्ये प्रमोशन, इन्क्रीमेंट या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी बरेचसे तिचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होते, म्हणजे मल्टिपल अफेअर्स आहेत. पण जेव्हा वाद व्हायला लागले आणि ती खरंच काही डार्क एनर्जी सोबत प्रॅक्टिस करायची, म्हणजे ब्लॅक मॅजिक सारख्या एनर्जी सोबत ती पर्सनली काम करायची मुलगी ती. मग असे जे सोल असतात ना, तर त्यांचं आयुष्य पुढे जाऊन खूप भयानक होतं. आय थिंक तो 32-33च्या आसपास एज असेल, त्या दरम्यान त्याची डेथ झाली. बरोबर. समजा त्याचं आयुष्य आहे 60 वर्षांचं. उरलेले जेवढे वर्ष आयुष्य आहेत तेवढं उरलेलं आयुष्य त्याला भटकत राहावं लागतं पिशाच योनीमध्ये. आणि मग तो कुणाला पण झपाटू शकतो का? म्हणजे म्हातारे लोक मरतात आता मोस्टली, किंवा आजारी लोक मरतात, तर आपण एक बघितलंय की ते ना असं एखाद्या गोष्टीकडे बघून बोलतात की हो हा असं, किंवा एकाच गोष्टीकडे बघत असतात. मग आपण म्हणतो यम आलंय घ्यायला. कुठेही रस्त्याच्या कडेला थांबतात आणि युरिनेट करतात. बरोबर. ऍक्च्युली ही जीवावर बेतणारी ओके केस आहे. हे असं काहीतरी तिकडे त्याने केलं आणि यातून जिथे ऍक्सिडेंट झालेला होता तर तो हायवे होता. ओके. आणि हायवेवर बरेच ऍक्सिडेंट्स होतात. असे खूप ऍक्सिडेंट झालेले होते आणि तिथे खूप जण रस्त्याला बसलेले होते आणि ते बोलत होते त्याच्याशी. तो जेव्हा थांबलाय तिकडे युरिनेशन करण्यासाठी, ते लोक बसलेले दिसत आहेत त्याला, तो बोलतोय त्यांच्याशी. आता त्याला काहीच कल्पना नाहीये, ते नॉर्मल लोक आहेत, त्याला ते नॉर्मल लोक दिसत आहेत आणि तो त्यांच्याशी बोलतोय. बट ते आत्मा आहे, त्याला तेव्हा माहित नव्हतं हे. बरोबर. मग यात बऱ्याच जणांचे जीव जातात. तो सोल कधीच सोडत नाही त्या शरीराला, तो घेऊनच जातो त्या शरीराला. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे डॉक्टर ज्योती मॅम. आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहे, खूप इंटरेस्टिंग असा सब्जेक्ट आहे हा, सोल चॅनलिंग. माणूस किंवा मनुष्य, एखादी व्यक्ती मेल्यानंतर आपल्याला जर त्या व्यक्तीशी बोलायचं असेल तर त्यासाठी असा काही उपाय आहे का, किंवा आपण त्याच्याशी बोलू शकतो का? तर हो, बोलू शकतो. हे मी आज सांगू शकतोय कारण मी मॅम सोबत ऑलरेडी चर्चा केली या विषयावर. सोल चॅनलिंग खूप डीप विषय. प्रत्येक जण हे नाही करू शकत. ज्याला काही सिद्धी असते, ज्याला ती विद्या मिळालेली असते, तेच व्यक्ती फक्त सोल चॅनलिंग करू शकता. हा पॉडकास्ट तुम्ही एकदम शांतपणे ऐका. तर तुम्ही शेवटपर्यंत हा पॉडकास्ट बघा की जे पूर्वज तुमचे वारलेले आहेत, किंवा तुमच्या घरातील, तुमच्या मित्रपरिवारामधील कोणी व्यक्ती जर वारलेल्या असतील, त्यांचं खरं कारण, त्यांच्या मरणाचं खरं कारण काय होतं, या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण मॅम सोबत चर्चा करणार आहे. मॅम, तुमचं स्वागत आहे बँटर विथ चेतन. खूप खूप थँक्यू, धन्यवाद. येस मॅम, सोल चॅनलिंग म्हणजे काय? ओके, शब्दातच आहे. जसं सोल म्हणजे आत्मा आणि चॅनलिंग म्हणजे ऑटोमॅटिक येत जाणारे मेसेज, म्हणजेच आत्म्याकडून येत जाणारे ऑटोमॅटिक मेसेज, जे आधी त्याच्याबद्दल काही माहीत नसतं किंवा कोणी सांगितलेलंही नसतं किंवा कुठे लिखित स्वरूपातही नसतं, ते कंटिन्युअसली असं येत जातं, म्हणजे सोल चॅनलिंग. आणि हे आपण ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा माणसाच्या आत्म्याशीच करतो. मग तो मृत्यू नॅचरल असो किंवा अननॅचरल असो, कसाही असो, कुठल्याही प्रकारचा असो. जसं की सुसाईड झाली, ऍक्सिडेंट केस आहेत, किंवा एखाद्या वेळेला मृत्यू का झालाय, कशाने झालाय कळत नाही, किंवा काही पेशंट्स खूप वर्ष अनकॉन्शियसली बेडवरच असतात, म्हणजे जिवंत आहेही म्हणता येत नाही, हॉस्पिटलमध्ये तसेच असतात, उत्तर मिळत नाही, त्या सोलला बोलवता येतं. आणि हे फक्त माणसांसाठी स्पेशली आहे. ओके.
म्हणजे इतकं या सगळ्या गोष्टींसाठी याचा यूज केला जातो आणि हे फक्त ह्युमन म्हणजे माणूस स्पेशली माणसांच्या आत्म्यासाठी ही गोष्ट करू शकतात. मॅम एक कन्सेप्ट आहे प्लॅनचेट का प्लॅनचेट काहीतरी, हे तेच का? नाही, प्लॅनचेट आणि यात खूप फरक आहे. प्लॅनचेट मध्ये एक चार्ट आहे, काही वस्तू लागतात तुम्हाला त्या आणि प्रेयर्स असतात, त्यानुसार तुम्हाला त्या सोलला बोलवलं जातं. याची प्रोसेस कशी आहे? पण ही सेफ नाही. प्लॅनचेट हे सेफ नाही, सेफ नाही. त्याच्यात पण मॅम येतो सोल? येतो. आपण बऱ्याचदा काय होतं की सोल आलाय की नाही किंवा आपण खरंच सोलशी कम्युनिकेट करतोय की नाही हे माहित नाही. म्हणजे ऑथेंटिसिटी जी आहे ती आपण प्लॅनचेटला नाही देऊ शकत, जी सोल चॅनलिंग मध्ये होते. कारण तिथे तुम्हाला दिसत वगैरे नाही, विजन्स येत नाही किंवा सोल खरंच आलाय की नाही दिसत नाही. प्लॅनचेट मध्ये तो प्रेझेन्स दाखवतो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, किंवा जे चार्ट आहे त्यावर तुम्हाला बोट फिरवत नेईल त्यावरून तुम्हाला कळेल, किंवा लाईट फ्लिकर होतात किंवा लाईट बंद पडते किंवा जर कॅन्डल लावलेले त्याची फ्लेम फ्लिकर होते, अशा गोष्टी प्रेझेंट तो दाखवेल, पण तो तुम्ही बघू शकणार नाही त्याला. पण सोल चॅनलिंग मध्ये आपण बघू शकतो, बोलू शकतो, हा फरक आहे. बेटर, म्हणजे खूप प्रॉपरली तुम्ही एक्सप्लेन केलं. कारण प्लॅनचेट भरपूर मूवीज मध्ये दाखवलं गेलं आजपर्यंत, बट सोल चॅनलिंग मध्ये तुम्ही बोलू शकतात, बघू शकतात सोलला. आणि जे प्लॅनचेट आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त फील घेऊ शकतात, भास घेऊ शकतात की प्रेझेन्स किंवा मग येस नो सारखी उत्तर अशा प्रकारे येऊ शकतात. आणि तिथे रिस्क आहे, सेफ्टी नाहीये, ते वाईट आत्माही येऊ शकतो तिथे. म्हणजे त्याला बोलायचं तो सोडून दुसरंच कोणीतरी होऊन जाईल, कारण निगेटिव्ह एनर्जीचा आजूबाजूला भरपूर. मॅम सोल चॅनलिंग ची प्रोसेस काय असते जर बघायला गेलं तर, म्हणजे कसं होतं ते? सोल चॅनलिंग करण्याआधी ना, एक तर सगळ्यात आधी मी हे सांगेन की कोणीही हे करायला जाऊ नका, कारण हे शक्य नाही, रिस्की आहे, जीवावर बेतू शकतं. एखादा आत्मा झपाटला तर तो बाहेर जात नाही, खूप खटाटोप असते आणि हा त्रास अनेक पिढ्यांपर्यंत सहन करावा लागू शकतो. त्यामुळे मी कोणाला रिकमेंड करणार नाही कोणी असा प्रयत्न करू नये. बरोबर आहे. त्यामुळे सुरुवात अशी असते की जेव्हा एखादी केस येते माझ्याकडे की डेथ झालेली आहे आणि कम्युनिकेट करायचं आहे, तर सगळ्यात आधी प्रश्न असतो की बाबा डेथ कशामुळे झाली आहे. तिथे क्लिअर होतं मग, म्हणजे नैसर्गिक मृत्यू आहे की अनैसर्गिक आहे हे मला कळतं, आणि त्यानुसार त्यांची माहिती लागते, मला फोटोग्राफ लागतो त्यांचा. फोटोग्राफ मेलेल्या व्यक्तीचा तुम्हाला लागेल सोल चॅनलिंग मध्ये? कारण मला कनेक्ट करण्यासाठी सोर्स हवा आहे. इन केस समजा काही वेळेला फोटो नसतो, जर खूप जुने लोक आहेत मग त्यांचा थंब प्रिंट वगैरे कुठेतरी असतो, अंगठा लावलेला असतो, असं काहीतरी वापरलं जातं. मग त्यांचं पूर्ण नाव जे डॉक्युमेंटवर असतं ते पूर्ण नाव लागतं, डेथ केव्हा झाली ही माहिती, आणि त्यांचे प्रश्न असतात. मग त्यानुसार सोलला बोलवलं जातं, आणि सोल कुठेही बोलवलं जात नाही. आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा सोलला एक पर्टिक्युलर ठिकाणीच बोलवलं जातं, जिथे आमच्या स्वतःच्या सेफ्टीची पूर्ण काळजी घेतलेली असते, की तो सोल जर काही हानिकारक असेल त्याला बाहेर गेटवरच थांबवलं जातं, त्याला आत पाठवलंच जात नाही. म्हणजे मॅम, आणि ज्या व्यक्तीला बोलवायचं असेल तर, मला बोलवायचं आता माझ्या पूर्वजांना, जे आजी आजोबा वारले किंवा कुणाला बोलवायचं, तर मला तुमच्याकडे यावं लागेल त्याच्यासाठी, आणि त्या जागेवर आपल्याला जावं लागेल का? नाही, माझ्या सगळ्याच सर्व्हिसेस ऑनलाईनच असतात, त्यामुळे मला कॉलवरून जरी माहिती दिली तेवढंच पुरेसं आहे, तेवढ्यावरूनच सेशन बुक केलं जातं. आणि ज्या दिवशी मी सेशन शेड्यूल करणार आहे त्या दिवशी सांगते, मग त्या दिवशी त्यांच्याकडे जर समजा एखादा फोटो वगैरे आहे त्या व्यक्तीचा, त्याच्या फोटो सोबत मी कॅन्डल लावून ठेवायला सांगते त्यांना, त्यांच्या घरी ती कॅन्डल त्यांना ऑब्झर्व करायला सांगते मी, की पूर्ण ती जळून जाईपर्यंत काय कशी होती. मग त्याचा व्हिडिओ बनवतात काही जण, कारण त्यातून मला अजून बरेचसे मेसेज मिळतात. माझं सेशन झाल्यानंतर मी येते ते, मला ते त्यांना एक्सप्लेन करता येतं याच्यासाठी. बरोबर आहे. आणि सेफ प्लेस एवढ्यासाठी की समजा एखादा सोल खरंच हानिकारक आहे, किंवा जे प्रेत योनीमध्ये भटकणारे आत्मे आहेत ते खूप आहेत, जे सद्गती ज्यांना मिळालेली नाहीये, तर ते तशा प्रकारचे जे असतात त्यांना बाहेरच थांबवलं जातं, आत पाठवलं जात नाही. जेव्हा त्या ठराविक प्लेसला ते येतात त्यांना बऱ्याच स्टेप्स पार करून आमच्यापर्यंत आणलं जातं, त्यानंतर कम्युनिकेशन होतं. कम्युनिकेशनच्या वेळेला पण आम्ही आमच्यासोबत एंजल्स आलेले असतात, आमचे स्पिरिट गाईड्स असतात, आमचं जे कोणी आराध्य दैवत असेल, असे सगळे सोल्स तिथे असतात. आणि तुम्ही एकट्या असतात मॅम ते करताना? एकट्या म्हणजे तुमची टीम वगैरे? नाही, एकट्या तुम्ही? भीती वाटत नाही मॅम? असं नाही वाटत भीती.
त्यांना तुमच्या ते विद्या आहे, ती एक सिद्धी प्राप्त. हो, आणि स्वतःवर काम पण केलेलं आहे की बऱ्याचशा साधना केलेल्या असतात, त्यामुळे ते एक ऑराचं प्रोटेक्शन असतं आपल्याकडे, नॅचरल प्रोटेक्शन तयार होत जातं. खरंय. तुम्ही मॅम एक सांगितलं याच्यामध्ये की जेव्हा तुम्ही ते करतात तेव्हा जर प्रेत हे म्हणजे सॉरी जी आत्मा एकदम खराब असेल तर त्याला आतमध्ये पण येऊ दिलं जात. तर तुम्ही एक एक्झाम्पल दिलं होतं आपण बोलत असताना तुमच्या फॅमिलीचं असतं ते एक्झाम्पल आपल्या. ओके. खूप कमी वेळेला असं होतं, म्हणजे जेव्हा माझ्याकडे केसेस येतात की एखादा आत्मा खराब आहे आणि मी त्याच्याशी कम्युनिकेट करू शकले नाही. एकच केस आहे अशी माझ्याकडे जिथे मला एका आजींशी कनेक्ट करायचं होतं. बरीच वर्ष झालेली आहेत त्यांना एक्सपायर होऊन, आणि काही गोष्टींची उत्तरं मिळत नाहीयेत आत्ता, आणि त्यांच्याविषयी जाणून घेणं खूप गरजेचं होतं. म्हणून मग त्यांनी मला सांगितलं की तू यांच्याशी एकदा बोलून बघ काय होतं. त्या फॅमिलीने तुम्हाला सांगितलं की कारण आजींचं काही आहे का, आणि प्रॉब्लेम काय होता फॅमिलीमध्ये? कारण तिथे काय होतंय की मुलांचं लग्न होत नाही, किंवा मग फिनान्शियल इश्यूज आहेत, किंवा ठराविक एक जी मुलगी आहे तिला विनाकारण त्रास दिला जातो. मग हे उत्तर कुठेच मिळत नाही की हे असं का आहे, कशामुळे. मग शेवटी ते कुठेतरी जाऊन त्या मुलीच्या आईचं जाऊन तिथे मागे अडकतं की असं मागे म्हणायची, बोलली होती. मग या सगळ्या गोष्टीवरून मग त्यांनी कॉन्टॅक्ट केला मला आणि बोलायला सांगितलं आजीशी. आजी म्हणजे त्यांच्या आई व त्या सासूबाई त्या लेडीजच्या. मी जसं त्यांना वारलेल्या होत्या. हो, खूप वर्षापूर्वी, त्यांना खूप वर्ष झाली होती. मग जसं मी त्यांना बोलवलं आणि सुरुवातीला मी जसं सांगितलं की जर सोल चेक करून पाठवला जातो आतमध्ये, गेटवरच त्यांना थांबवलं गेलं, त्यांना आतमध्ये सोडलं गेलं नाही, त्यांच्याशी माझं कुठलंही बोलणं डिरेक्टली झालं नाही. का मॅम असं? आता इथे काय असं झालं, कारण मी जेव्हा हे त्यांना सांगितलं त्यांच्या फॅमिलीला की हे असं असं झालेलं आहे, नेमकं काय प्रॉब्लेम आहे, मला कळालं की त्यांचा सोल चांगला नाहीये म्हणून त्यांना आत सोडलं नाही, ते रिस्की आहे. ओके. पण मग फॅमिलीला जेव्हा मी विचारते इथे, तेव्हा उत्तरं समोर येतात की त्या आजींचा प्रॉब्लेम आहे की त्या नातीचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या म्हणजे त्या मुलीच्या वडिलांना बरेच फायनान्शियल लॉसेस झाले, बराच त्रास सहन करावा लागला, मेंटल प्रेशर सगळं आलं त्यांच्यावरती, जबाबदारी पार पडताना खूप त्रास झाला. आणि हे बघून त्या आजीबाईंना त्रास झाला की हिच्या जन्मामुळे माझ्या मुलाला का त्रास होतोय, आणि ती अजून त्रास देत राहिली, सगळ्यांना त्रास आहे, स्पेशली त्या मुलीला, की सगळीकडे विनाकारण काही ना काही कारणाने त्रास द्यायचं, कुठलं काम होऊ द्यायचं नाही, किंवा मग जे वाईट इंटेन्शनचे लोक असतात ते मागे लागून त्रास देत राहणार. ते असं ती करत ती अडकून पडली होती तिथेच, आणि ती सेफ नाही, म्हणून मग तिला आतमध्ये सोडलं नाही. मॅम याच्यावर रेमेडी काय सांगू शकले तुम्ही की तुम्हाला? रेमेडी इथे रेमेडी त्यांना मी हे सजेस्ट केली होती की जे वडील आहेत त्या मुलीचे त्यांनाच मी रेमेडी करायला सांगितली, कारण त्याशिवाय ती कोणाचं ऐकणार नव्हते. ते आजीबाई आहेत दुसऱ्यांच्या आईचंच म्हणजे मुलाचंच ऐकलं. बरोबर आहे. मग त्यांना हे समजून सांगायला सांगितलं की असं काहीही नाहीये, माझं काही नुकसान झालेलं नाही, किंवा तिच्या जन्मामुळे माझं नुकसान झालेलं नाहीये, हा गैरसमज आहे तो. आणि आता ती मुलगी जे काही करते सगळं ते सगळं सांगायला सांगितलं की ती अभिमानास्पद गोष्ट आहे. कदाचित मुलगा असता तर हे सगळं असं झालं नसतं. ते पैसे जे जायचे होते ते गेले, ते माझं कर्म होतं, त्याला आपण काही करू शकत नाही. आता तर नंतर गेले असते, बरोबर, पण ते जाणारच होते. या प्रकारे मध्ये समजवायला सांगितलं. करेक्ट. आणि मग त्यांनी ते बरेच दिवस फॉलो केलं. असं म्हणजे एक दिवस वगैरे नसतं, 45 डेज वगैरे ते फॉलो करावं लागतं. आणि त्या सोलला समजावून सांगावं लागतं की तू जा, आता सद्गतीला जा, थांबू नको इथे. काही स्पेसिफिक प्रेयर्स येतात त्यासाठी, त्यांना सांगितलं जातं की तू जा आता. मग त्याच्यानंतर ते हो, जसं श्राद्ध विधी असतात त्यात जसं आत्म्याला सांगितलं जातं 13 दिवसाचा जो कालावधी, 13व्या दिवशी त्याला सांगितलं जातं तुझा फोर्सफुली आपण पाठवतो त्याला. हो, तुझी अटॅचमेंट संपलेली आहे, तुझं इथे काहीही नाही आता, बरोबर, तुला जायचं आहे. त्या प्रकारे प्रेयर्स असतात, त्या देऊन मग त्याला सांगायला सांगितलं जातं. बरोबर मॅम. जसं काही लोकांमध्ये असं आपण बघितलंय की आपण ओपन कॅमेरा पण डिस्कस करताना एक एक्झाम्पल तुम्ही दिलं होतं की खूप डेंजर होतं, म्हणजे ते तर अबाउट एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वगैरे होतं, तर त्या गोष्टीबद्दल तो एक एक्झाम्पल कसं काय? आता अशा केसेस माझ्याकडे म्हणजे सगळ्याच मोडॅलिटीमध्ये हा पॉइंट खूप येतो, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर रिडिंग बद्दलचा. पण काही काही खरंच विचार करायला भाग पडतात की नेमकं मलाही कधी कधी म्हणजे प्रश्न पडतो की काही सेकंदासाठी की यांच्यासाठी मी नेमकी कुठली सर्व्हिस सजेस्ट करू. मग हे तशाच प्रकारचं होतं.
की एक सुसाईड झालेली आहे, म्हणजे कन्फर्म नाहीये ऍक्सिडेंट आहे, सुसाईड आहे, कोणी मारलं काहीच नाही, कारण हेल्दी माणूस आहे, पूर्णपणे मॅरिड व्यक्ती आहे. आणि त्यांच्या बहिणीने मला कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की भावाची डेथ झाली आणि त्यांची जी वाईफ होती तर ती नॉर्थ इंडियन आहे, म्हणजे कास्ट तर वेगळीच पण कल्चर पण पूर्ण वेगळं आहे आणि तिचं वागणं थोडंसं विचित्र आहे, म्हणजे आरोगंट आहे, फॅमिली मेंबर्सना मिसळून न घेणं. बरोबर. आणि कदाचित ती ब्लॅक मॅजिक सारखं काहीतरी इन्व्हॉल्व ती आहे असं त्या दीदीला म्हणजे बहिणीला. आणि कदाचित हे तिच्यामुळेच असं काहीतरी झालं असेल असं त्यांना वाटत, असं बहिणीचं सांगणं होतं. म्हणून मग मी इथे त्यांना असं सजेस्ट केलं की इतर काही आकाशिक रिडिंग वगैरे त्यांचं होतं, पण इथे ते शक्यतो कामी येणार नाही, कारण आकाशिक रिडिंग आपण जिवंत असलेल्या माणसाचं करतो. बरोबर आहे. आणि ते भाऊ जिवंत नाहीये. मग म्हणून त्यांना सोल चॅनलिंग सजेस्ट केलं आणि त्यांचं सेशन मग मी चालू केलं. माहिती जी काही आता जसं सांगितलंय माहिती वगैरे घेतली आणि तिथे खूप विचित्र गोष्टी समोर आल्या. म्हणजे त्यांचा जो सोल होता दिसायला म्हणजे एकदम ते खूप पर्सनॅलिटी बघायला गेली तर खूप धष्टपुष्ट आहेत एकदम, म्हणजे असं नाही की मेंटली वीक असेल माणूस असं पण वाटत नाहीये. आणि मृत्यू जिथे झाला होता सिग्नलला कुठेतरी ऍक्सिडेंट सारख्या ठिकाणी तो तसा दाखवला गेला होता की ऍक्सिडेंट झाला, पण काय झालंय माहित नाही, कारण कॉल डिटेल्स वगैरे आहेत, वाईफचे कॉल येऊन गेलेले आहेत तिथे, ते डिटेल्स दिसत आहे, लास्ट कॉल हिचाच आहे. आणि तिचा जो भाऊ होता तो पार्टीला वगैरे चाललोय असं सांगून तो गेला होता आणि त्याच्यानंतर डेथ झाली आणि काहीच माहित नाही. ती सडनली डेथ नंतर त्यांची जी वहिनी आहे ती निघून गेली तिच्या घरी. वहिनी ती निघून गेली. मग त्याची बायको मग कम्युनिकेशन केल्यानंतर इथे कळतंय की ऑफिसमध्ये प्रमोशन, इन्क्रीमेंट या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी बरेचसे तिचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होते, म्हणजे मल्टिपल अफेअर्स आहेत. फक्त ते प्रमोशन आणि इन्क्रीमेंट या गोष्टींसाठी. आणि काही वेळेला त्याने दुर्लक्ष पण केलं होतं. जाऊ दे, कधी कधी माणूस चुकतो, कधी कधी वाहत जातो, कारण एज डिफरन्स खूप जास्त होता दोघांना. तो मोठा होता, त्यामुळे त्याने काही वेळेला दुर्लक्ष पण केलं होतं. पण जेव्हा वाद व्हायला लागले आणि ती खरंच काही डार्क एनर्जी सोबत प्रॅक्टिस करायची, म्हणजे ब्लॅक मॅजिक सारख्या एनर्जी सोबत ती पर्सनली काम करायची मुलगी ती, आणि हा लक्ष नव्हता देत, म्हणजे त्याचा विश्वास नाही अशा काही गोष्टींवरती. आणि ह्या गोष्टीनंतर त्याच्याशी बोलताना समोर आल्या की हे सगळं जे काही झालं या गोष्टी मला पटल्या नाहीत. आमचं खूप वेळा भांडण झालं आणि बऱ्याचदा मग भांडणामुळे मी घरी उशिरा जायचो. आणि त्या दिवशी मित्रासोबत पार्टीच होती, आमची ऑफिस मित्रांची पार्टी होती. आणि रस्त्यात जातानाच ऍक्सिडेंट झाला. काय झालं मलाही माहित नाही आणि समोरून काय झालं मलाही माहित नाही. दिसताना ते समोरच्याला ऍक्सिडेंट दिसते, शरीरावर विशेष काहीही पोस्टमॉर्टम मध्येही काही विशेष घटना किंवा जखमा शरीरावर कुठे काही दिसल्या नाहीत, पण त्याला मारलं गेलं. आता इथे ती ब्लॅक मॅजिकची एनर्जी पण होती. म्हणजे मारलं गेलं का? इथे रिझन काय दाखवायचं होतं, ऍक्सिडेंटचं रिझन दाखवायचं आहे. बरोबर, की ऍक्सिडेंट झालाय. पण जर ऍक्सिडेंट झालेला असेल तर गाडी आणि माणूस दोघांची अवस्था बेकार झालेली असेल, बरेच डॅमेज होतील. बरोबर, तसं कुठेही दिसत नव्हतं. नॉर्मल ऍक्सिडेंट झालाय ठीक आहे, पण माणूस मरत नाही ना नॉर्मल ऍक्सिडेंटने. आणि पोस्टमॉर्टम मध्ये काही मिळालेलं नव्हतं. जेव्हा या गोष्टी ब्लॅक मॅजिकच्या समोर आल्या तिच्याकडून, तेव्हा कळालं की मला विनाकारण मारलं गेलंय आणि ते अनैसर्गिक मृत्यू आहे. आणि दुसरी गोष्ट अवेळी झालेला मृत्यू आहे. बरोबर आहे. त्यांचं आयुष्य अजून बाकी होतं. आणि कारण काय, फक्त की जे काही चुकीचं वागणं आहे ते थांबवण्यासाठी भांडण झालं, त्याचा जाब विचारण्यात आला तर तो राग घेऊन मारण्यात आलं. वाईट एनर्जीचा सहारा मॅजिकचा यूज करून मग ऍक्सिडेंट केला गेला. ऍक्च्युली डेंजर आहे, खूप रिस्की. मग असे जे सोल असतात ना, तर त्यांचं आयुष्य पुढे जाऊन खूप भयानक होतं. रडतात अशी सोल, रडत होता तो येऊन की माझी चूक काही नव्हती. बरोबर. आणि एकतर त्यांचं लव्ह मॅरेज होतं ते. अरे, म्हणजे ऑफिसमध्येच ते एकत्र जॉबला होते, लव्ह मॅरेज आहे. मग माणसाच्या डोक्यात ते कुठेतरी असतं ना की मी माझ्या इच्छेने लग्न केलंय, आणि ते डोक्यात असतं की मला सपोर्टिव्ह होईल बाबा हे माणूस कुठेतरी, आणि एवढा मोठा घात करेल असं वाटत नाही. मग सोल ते जे असतात खूप दुःखी असतात असं काही झाल्यानंतर. बरोबर. आणि ते बऱ्याच वेळेला खूप वेळा रडतात मग जेव्हा मी कम्युनिकेट करते. ओके, ते डायरेक्टली रडतात. हो. मग त्यांना इथे मला परत समजवावं लागतं
की ठीक आहे चुकीचं घडलं, सगळं मान्य आहे, पण घडलेली परिस्थिती आपण आता बदलू शकत नाही. मग तुम्ही त्यांना समजवलं मॅम, हो. आणि मग ते म्हणजे पण तो आत्मा तर मॅम भरकटतच असतो का? हा, कधीपर्यंत भरकटतो? समजा त्याचं आयुष्य आय थिंक तो 32-33च्या आसपास एज असेल, त्या दरम्यान त्याची डेथ झाली. बरोबर. समजा त्याचं आयुष्य आहे 60 वर्षांचं. उरलेले जेवढे वर्ष आयुष्य आहेत तेवढं उरलेलं आयुष्य त्याला भटकत राहावं लागतं पिशाच योनीमध्ये. आणि मग तो कुणाला पण झपाटू शकतो का? तो जो कालावधी असतो तो खूप त्रासदायक आहे. म्हणजे मॅम मेल्यानंतर जे आत्म्याचं जे ऍक्च्युअल मरायची डेट असते किंवा मरायचं इयर असतं, म्हणजे कोणी जर 20 वर्ष आधीच म्हणजे नॅचरल डेथ नाही झाले त्याची आणि त्याचे 20 वर्ष बाकी येतात, ते खूप घाण दिवस येतात. का त्रासदायक होतात? कारण त्याच्याजवळ फक्त शरीर नाहीये, म्हणजे हे स्थूल शरीर आपण म्हणतो, हे स्थूल शरीर नाही, पण सगळ्या इच्छा त्याच्यात असतात. त्याला भूक लागते, झोप येते, पण तो शरीर नसल्यामुळे काही खाऊ शकत नाही. सगळ्या इच्छा जागृत असतात त्याच्या. बरोबर. दिसतंय समोर, खाऊ शकत नाही, मग त्याला कुठल्या तरी शरीराची गरज भासते. मग तो त्या शरीराला पकडतो. किंवा मग जे वाईट एनर्जी सोबत काम करणारे लोक आहेत, ब्लॅक मॅजिक सारखे, ते लोक अशा सोलना बरोबर पकडतात. म्हणजे जे एक्झॅक्टली त्याचा यूज करून कुणाचं तरी एक्झॅक्टली तिसऱ्याच कोणाचं तरी आयुष्य खराब करतात. मग सोल पण हा का तयार होतो? त्याला शरीर मिळतं त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. बरोबर आहे मॅम. तुम्हाला असं समजू शकतं का की एखाद्या व्यक्तीला बघून किंवा बघून कळतं मॅम की याला झपाटलाय किंवा याच्यात निगेटिव्ह एनर्जी तर लगेच जाणवते एखाद्या व्यक्ती? कारण जर झपाटलेली व्यक्ती असेल, त्याचा चेहरा खूप वेगळा झालेला असतो आणि डोळे वेगळे झालेले असतात. बरोबर. आणि जेव्हा समजा एखादा डिवाइन सोल किंवा पॉझिटिव्ह एनर्जीचा माणूस त्याच्याकडे गेला, ज्याचे म्हणजे खूप हायली स्पिरिच्युअल आहे, त्याला सहन नाही होत, तो विचित्रपणे वागायला चालू करेल, आदळापट करेल, हातपाय आपटतात, कधी कधी ओरडतात, तुझा अशी भाषा असते त्यांची. हो, डेंजर आहे मॅम. जेव्हा म्हणजे म्हातारे लोक मरतात आता मोस्टली किंवा आजारी लोक मरतात, तर आपण एक बघितलंय की ते ना असं एखाद्या गोष्टीकडे बघून बोलतात की हो हा असं, किंवा एकाच गोष्टीकडे बघत असतात. मग आपण म्हणतो यम आलंय घ्यायला, एकदम आजारी असतात किंवा ते आरोळ्या मारत असतात त्या पिरियड मध्ये. तर खरंच यम आलेला असतो घ्यायला? नाही, यमदेव डिरेक्टली येत नाहीत. त्यांचे दूत असतात, 2 दूत असतात, ज्यांचा उल्लेख गरुड पुराणात सुद्धा दिलेला आहे, पूर्ण वर्णन दिलेलं आहे. खूप अकराळ विकराळ शरीर आहे त्यांचे, दिसायला विद्रूप आहेत आणि त्यांच्या हातात पाश आहे. आणि तो पाश चाकू टाइप का? नाही, दोरी, जसा गळफास वगैरे तसं, आणि तोही काटेरी असेल. ओके. आणि ते दिसायलाच भयंकर आहेत. कोणीही त्यांच्या जवळपासही जाणार नाही किंवा बघण्याचं धाडस होणार नाही. दिसायलाही ते खूप भयंकर असतात. दात वगैरे सगळे असे लाल झालेले असतात, जसं एखादा प्राणी शिकारी करणारा कसा असतो, विद्रूप दिसतो चेहरा शिकार केल्यानंतर, बरोबर, तसे भयंकर असतात ते. आणि ते दूत येत असतात. कुठलाही जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा हे दूत न्यायला येतात. पण समजा एखादी स्पिरिच्युअल व्यक्ती आहे, मग ते दिसतात मॅम त्यांना? दिसतात. मग ते दूत जे येतात ते म्हणजे असे एकदम अद्रूप याच्यात असतात. पण असंही होतं की म्हातारे लोक जेव्हा मरतात ना, तेव्हा ते त्यांच्या मेलेल्या लोकांची नावं घेतात, तर ते पण त्यातलाच पार्ट? हा आता वेगळा मुद्दा आहे. समजा बऱ्याच केसेसमध्ये असं होतं की आपल्या आधी आपले जे नातलग आहेत, पूर्वज आहेत, एक्सपायर झालेत, जर तुम्ही आता काही चांगलं काम केलेलं आहे तर तुमचे पूर्वज सुद्धा तुम्हाला न्यायला येतात सोबत, ही चल आता वेळ झालीये. आणि ते काय येतात? सेफ्टीसाठी येतात, कारण दूत फरफटत नेतात. यमदूत जे आहेत आत्म्याला, ते पाश टाकून फरफटत नेतात. त्याचं गरुड पुराणात सांगितलंय की तो प्रवास खूप घाण आहे, नद्यातून याच्यातून त्याच्यातून काटेरी. तो 13 दिवसानंतर प्रवास सुरू होतो आत्म्याचा, पण 13 दिवसाच्या आधी यमलोकात त्याला नेलं जातं. त्याला म्हणजे एक रिव्ह्यू दिला जातो की बाबा हे असं आहे, आणि मग 13 दिवसांसाठी त्याला परत इकडे पाठवलं जातं, जे विधी आहेत ते होईपर्यंत. पण ते घेऊन जाताना पण त्याला फरफटत घेऊन जातात. पण समजा जर एखादा माणूस खूप चांगलं त्याने काम केले, स्पिरिच्युअल ग्रोथ झालीये, त्याला यमदूत नेत नाहीत. नाही, त्याने ज्या देवतेची साधना केली, उपासना केली, त्याचे दूत न्यायला येतात. समजा एखादा महादेवाचा भक्त आहे, शिवगण घेऊन जातात. दत्त महाराजांचा कोणी भक्त आहे, त्यांचे गण येतील, घेऊन जातील. किंवा देवीचा भक्त आहे कोणी, असे प्रत्येक त्यांच्या लोकांमध्ये ते घेऊन जातात. ऍक्च्युअली म्हणजे खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. शेवटी कर्मांवरच येऊन. एक्झॅक्टली.
तुमचे कर्म कसे आहे त्याच्यावर तुमचे कर्म कसे आहे त्याच्यावर तुमचा मरणानंतरचा पण पार्ट अवलंबून असतो आणि तुमचे प्रेझेंट पण अवलंबून असतं आणि तुमचे जे जन्म येणारे पुढचे ते पण त्याच्यावर अवलंबून असतात. म्हणजे जर खराब कर्म आहे तर तुम्ही नरकात जाल, जे घ्यायला तुम्हाला यमदेव येतील, यमदेवांचे यमदूत येतात. यमदूत. आणि चांगले कर्म असले तर ज्या देवाची उपासना तुम्ही केलेली आयुष्यभर तर ते देव येतील. म्हणजे जे लोक म्हणतात की मी एवढी उपासना करतो देवाची, मला काय, तर ते कुठे ना कुठे कामात येतात. शेवटी तुम्हाला तुमचे देवच कामात येतात. एक्झॅक्टली. आणि इथे कसं आहे की काही सोल जसं की खूप म्हणजे प्रॉपर एक तुम्ही साधक म्हणूनच जगलेले आहात, पूर्ण आयुष्य तुमचं वाहून दिलेलं आहे, सगळं भौतिक आयुष्य सोडून दिले आणि पूर्ण साधना करून तुमची कुंडलिनी जागृत झालेली आहे. अशा केसमध्ये देव स्वतः वेलकम करायला थांबलेले असतात आत्म्याला. असे आत्म्यासाठी म्हणजे तो मोक्ष जो असतो तो तशा प्रकारचा असतो की देव सुद्धा येतात, काहीही त्रास न होता देव घेऊन जातात. आणि ऍक्च्युली नरक स्वर्ग अशी संकल्पना ती आपल्याला सोप्या पद्धतीने सांगितली, पण ती वेगवेगळ्या प्रकारे. ऍक्च्युली देव आणि यमदूत यातमध्ये थोडंसं डिवाइड आहे. मॅम तुम्ही आजपर्यंत अनुभवलेला म्हणजे एखाद्या सोल सोबत बोललेला सगळ्यात डेंजर अनुभव कोणता, की तुम्ही पण शॉक झाला की अरे इतकं डेंजर कसं काय कोणाचं मरण किंवा असं सिच्युएशन? ही घटना म्हणजे माझी तशी थोड्या ओळखीमधलीच होती, म्हणजे डिरेक्टली माझी ओळख वगैरे नाही, पण मला माहित होतं म्हणजे त्या फॅमिलीबद्दल, कारण एवढा माझा काही कॉन्टॅक्ट नव्हता. आणि जेव्हा त्यांना कळालं की मी असं काही करते काम, तर मग त्यांना आपल्या मुलाची आठवण झाली की तो मुलगा त्यांचा तरुणपणी अचानकपणे गेला होता. तरी काय एज असेल 25च्या आसपास वगैरे एज असेल, आणि एकदम हँडसम लुकवाला, एकदम हेल्दी डाएटवाला असा तो मुलगा आहे. म्हणजे कुठलंही जंक फूड खाल्लं किंवा व्यसन केलेलं आहे किंवा जागरण करत बसतो इंटरनेट घेऊन, काहीही नाही. अगदी वेळी रात्री 9-10 वाजता झोपून जाणार, टीव्ही पण बघणं नाही, कोणाशी जास्त बोलणं नाही, मुलींना बघितलं की लाजून तो आतमध्ये पळून जाईल, असं एकदम सॉफ्ट नेचर असणारा मुलगा आहे तो. त्याचं लग्न ठरलं होतं आणि लँडलाईन वगैरे तेव्हा ही खूप मोठी गोष्ट होती, त्या काळातली ही घटना होती ऍक्च्युली. आणि त्यांनी लँडलाईन वगैरे घेतलं, घरात बऱ्याचशा गोष्टी घेतल्या की बाबा आता मुलाचं लग्न होतंय. आणि त्याच्या काही दिवसानंतरच त्या मुलाची तब्येत बिघडली. नॅचरली तब्येत बिघडली की आपण डॉक्टरकडे जातो, तिथे नाही झालं अजून थोडा वेगळा डॉक्टर बदलतो, स्पेशलिस्टकडे जातो, गाव बदलतो, दुसऱ्या डॉक्टरकडे अजून जातो, टेस्ट करतो. पण जसजसा वेळ जाईल त्याची तब्येत सुधारण्याऐवजी बिघडत गेली, खूप बिघडत. इतका हँडसम होता तो मुलगा, पण दिवसेंदिवस त्याचा चेहरा खूप प्रकारे विद्रूप झाला होता. म्हणजे एक विचित्र प्रकारची सूज त्याच्या शरीरावर आधी येत गेली, म्हणजे नॅचरल नाहीये ती, थोडीफार नाही. विचार करा की पूर्ण शरीर तुमचं विचित्र पद्धतीने असं पूर्ण सुजलेलं आहे, डोळे ते सुजून अशा आत गेलेले आहेत, माणूस कसा विद्रूप दिसेल. आणि नंतर ते सगळं जेवढी सूज होती ती उतरत गेली आणि पूर्ण असा हाडाचा सापळा फक्त उरला की त्याला भिंतीचा आधार घेऊन बसता पण येत नाही, अशी अवस्था झाली होती. 25 वर्ष वयात. हो. आणि कळत नाहीये घरच्यांनाही, म्हणजे की कारण साधे सरळ लोक आहेत. आणि मुळात ना त्यांच्या घरी देवीची स्थापना केलेली आहे, एक मोठी देवीची मूर्ती आहे जी त्यांच्याकडे परंपरेने आलेली आहे. ती मूर्ती पण आहे, त्या देवीची त्यांची जी काही सेवा आहे ते पण ते करतात, पण तरीही घरात अशी अवस्था झालेली आहे. आणि शेवटी त्यांना काही कळालंच नाही, तो मुलगा बरा झाला नाही, एक्सपायर झाला. आणि ते एक क्वेश्चन मार्क बनून राहिलं की आमच्या मुलाला नेमकं काय झालं. मग जेव्हा त्यांना कळालं की मी असं काही करते, तर मग त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला होता. आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी समोर आल्या की त्याचा नॅचरल डेथ तो नाहीये, म्हणजे नैसर्गिक तो मृत्यू झालेला नाही. पण मग तो आजारी सारखाच होता ना मॅम? हो. मग नैसर्गिक नाही तरी पण? नैसर्गिक नाही, कारण त्याचं वय कमी आहे. बरोबर, खूप कमी वय आहे. आणि आजारी पडणं तो क्युरेबल आजार पण नाहीये ना, की बरा होणारा आजार पण नाहीये, तो खरंच आजार आहे, तो डिटेक्ट होतो आणि बरा पण झाला पाहिजे. बरोबर, इथे काहीच नाहीये. म्हणजे असा कुठला आजार आहे की माणूस असा खंगून मरतो इतक्या कमी वयामध्ये. मग जेव्हा मी त्याला बोलवलं, ऑफकोर्स एक तर तो खूप लाडका होता, म्हणजे 3-4 बहिणी आणि हा एकुलता एक मुलगा, खूप लाड सगळ्यांचे, बहिणींचे, आई वडिलांचे पण. खूप वाईट वाटत होतं त्याला, कारण त्याला स्वतःलाही या गोष्टी एक्सेप्ट करायला खूप अवघड गेल्या की माझ्या बाबतीत हे असं काय आणि कशामुळे झालं.
तोही शॉक मध्ये होता या सगळ्या गोष्टींच्या. आणि त्याने रिझन सांगितलं की काय झालं, की मी रोज सकाळी फिरायला जायचो, पहाटे फिरायला जायचो आणि तो हायवे होता, तिकडे तो फिरायला जायचा आणि रोजच्या सारखं तो जाऊन आला आणि त्याच्यानंतर थोडंफार मग आजारी पडला, ताप आला किंवा असं काय होत, आजारी पडला आणि ते वाढत गेलं. पण नेमकं काय झालं विचारलं मी, तो बरा का झाला नाही. तर तिथे त्याने असं सांगितलं की जिथे तो रोज जायचा, आता बऱ्याच लोकांना म्हणजे स्पेशली जेंट्सना कुठे काहीही कुठेही रस्त्याच्या कडेला थांबतात आणि युरिनेट करतात. बरोबर. ऍक्च्युली ही जीवावर बेतणारी ओके केस आहे. म्हणजे मी इतरांनाही मेसेज या व्हिडिओतून हेच देईन की असं काही करू नका, कारण हे असं काहीतरी तिकडे त्याने केलं आणि यातून जिथे ऍक्सिडेंट झालेला होता तर तो हायवे होता. ओके. आणि हायवेवर बरेच ऍक्सिडेंट्स होतात जे कोणाला माहित पण नसतं. बरोबर. आणि काही जणांची तर ओळख पण पटत नाही ऍक्सिडेंट झालेली, की ती व्यक्ती कोण होती. तसे खूप ऍक्सिडेंट झालेले होते आणि तिथे खूप जण रस्त्याला बसलेले होते आणि ते बोलत होते त्याच्याशी. तो जेव्हा थांबलाय तिकडे युरिनेशन करण्यासाठी, ते लोक बसलेले दिसत आहेत त्याला, तो बोलतोय त्यांच्याशी. आता त्याला काहीच कल्पना नाहीये, ते नॉर्मल लोक आहेत, त्याला ते नॉर्मल लोक नॉर्मल दिसत आहेत आणि तो त्यांच्याशी बोलतोय. हा, बट ते आत्मा आहे. त्याला तेव्हा माहित नव्हतं हे, पण ते तिथे सुसाईड होऊन डेथ झालेले लोक आहेत तिथंच. हो. आणि तो ऍक्सिडेंट होऊन ऍक्सिडेंट मध्ये त्याच जागी ऍक्सिडेंट होऊन डेथ झालेले लोक आहेत ते, जे की आता भटकते आत्मासारखे आहेत. आणि ते त्याच्याशी बोलताय युरिन करताना. हा, तो खूप असं निरागस स्वभाव त्याचा, कोणावर डाऊट घेणार नाही किंवा लगेच पटकन बाबा डोक्यात आलं की आता यावेळी लोक कुठून आले अचानक, हे पण त्याच्या डोक्यात नाही. एकदम लहान मुलासारखं इनोसेंट डोकं त्याचं. मग त्या लोकांनी याला झपाटलं का मॅम? मग त्या सगळ्या लोकांनी झपाटलं याला, सगळ्यांनी झपाटलं. मग असं होऊ शकते एकाकीच्या अंगात असतात, मल्टिपल पण असतात. मग त्या मल्टिपल लोकांच्या मल्टिपल वेगवेगळ्या इच्छा असतात. कोणाला शरीर पाहिजे, कोणाला खाणं पाहिजे, कोणाला फक्त शरीराला यातना देऊन त्यातून स्वतःला आनंद मिळवायचा आहे, असे मल्टिपल पण असतात. ओके. आणि तो युरिन केली म्हणून ते त्याला झालं का मॅम? त्याचं कनेक्शन तिथेच थांबला होता ना खरं, जिथे ऍक्सिडेंट झालेलं जे लोकेशन आहे तिथे. आणि मी असं पण ऐकलं की लिक्विड थ्रू लवकर आत्मा जातो. हेही आहे. आणि जे कुठलंही आपल्या बॉडीचं जे लिक्विड आहे, मग ती लाळ असेल काही असेल, त्या सगळ्यामध्ये आपला DNA असतो. DNA मधून सोलला एंटर करणं खूप इझी असतं आणि तो म्हणून लवकर जात पण नाही झपाटला की. राईट. मग तसा तो वारला, म्हणजे मग तशी त्याच्यानंतर अवस्था बिघडत गेली. आधी थोडंफार खोकला, सर्दी, ताप असं, आणि नंतर वाढतच गेलं. ज्याचं कारणच कळालं नाही की त्याला नेमकं झालं काय. मग अशा बऱ्याचशा केसेस असतात की माणसाचा मृत्यू नेमका झाला कशाने, ही मिस्ट्री बनवून राहते कायमची. बरोबर आहे मॅम. मग म्हणजे याच्यामध्ये असं आहे का की त्याने तिथे युरिन केली म्हणून जर तो समजा थांबला असता आणि नॉर्मली असंच त्याला लोक दिसलेच ते बोलले असतात तर ते त्याच्या अंगात जायची, त्यांना झपाटायची चान्सेस नाही. पण शुअरली असं म्हणू शकत नाही, कारण मुळात ती जागा झपाटलेलीच आहे आणि तो इंटरॅक्ट करतोय, बोलतोय पण त्यांच्याशी. तर मग ते कुठेतरी कनेक्शन लोकांशी बोलणंही चुकीचं आहे का मॅम? बोलणं म्हणजे काय आहे की तुम्ही एनर्जी एक्सचेंज करताय एकमेकांची. करेक्ट. म्हणजे समजा आता तुम्ही एखाद्या पॉझिटिव्ह व्यक्तीशी बोलताय, तुम्हाला स्वतःला जाणवतं की मला चांगलं वाटतं, एनर्जी वाटते. राईट. चांगलं वाटतं कारण त्याची एनर्जी तुमच्याकडे येते. पण एखादा नेगेटिव्ह माइंडेड माणूस असेल, नको बाबा मला नको या माणसाशी बोलायला किंवा त्या जागेत नको जायला, मला चांगलं नाही वाटत, ही एनर्जी असते, ती एनर्जी एक्सचेंज होते इझिली. मॅम आपण बघतो भरपूर वेळेस की ऍक्सिडेंट होतो तर काही लोक आहे ना म्हणजे ट्रीटमेंट चालू असते होतं, पण ते 1-1 वर्ष कोमात चालले. आता तरुण व्यक्ती कोमात जातो किंवा म्हातारा व्यक्ती पण आजारी येतं, ते कोमात असतात भरपूर दिवस. डॉक्टरांना पण नाही कळत की आता काय, कोमात गेल्यावर त्यांना बाहेर काढणं व्हेरी हार्ड म्हणजे. तर हे काय सिच्युएशन आहे ऍक्च्युअली? कोमामध्ये जाणं म्हणजे आपला जो कॉन्शियसनेस आहे तो इथे नसतो, या जगात नसतोच. मेंदू आपला इथे या जगात नसतो. ओके. जसं आपण झोपल्यानंतर आपलं स्थूल शरीर इथेच आहे, पण जे सूक्ष्म शरीर आहे ते बाहेर भटकत असतं, वेगवेगळ्या लोकांमध्ये, डायमेन्शन मध्ये ते फिरत असतं. आपल्याला जी स्वप्न पडतात, रेग्युलर घरातली स्वप्न सोडून इतर वेगवेगळे अजून बरीच स्वप्न पडतात ज्यांचे अर्थ आपल्याला कळत नाही. बरोबर. तर तिथे आपला सूक्ष्म शरीर जे आहे ते वेगवेगळ्या डायमेन्शन मध्ये फिरत असतं. ॲस्ट्रल प्रोजेक्शन म्हणतात त्याला.
तर तो जसा जातो, कोमामध्ये गेलेल्या माणसाची अवस्था काहीशी तशीच असते. शरीर इथेच आहे किंवा त्याची डेथ पण झालेली नाही, कारण डेथ झाली म्हणजे त्याला जोडलेली जी सिल्वर कॉर्ड आहे, जसं आई आणि मुलाची नाळ जोडलेली असते, तशीच आपल्या आत्म्याची आणि शरीराची सुद्धा एक कॉर्ड असते, जोडलेली. त्यामुळे शरीरात जीव असतो, हृदय चालू असतं, मेंदू चालू असतो कोमामध्ये गेलेल्या व्यक्तीचं. बरोबर. पण तो आत्मा बाहेर आहे, सूक्ष्म शरीर त्याचं बाहेर आहे, दुसरीकडे आहे. म्हणून आपण अशा केसेसमध्ये ही सोल चॅनलिंग आरामात करू शकतो, त्याच्या सोलला बोलवू शकतो, कारण त्याचा सोल आता या शरीरात नाही. म्हणजे जो व्यक्ती कोमात आहे आपण त्याच्याही सोलला बोलवू शकतो, त्याच्याशी बोलू शकतो, बिकॉज त्या बॉडीमध्ये तो सोल नाही आहे. एखाद्याच्या बॉडीतल्या सोलला बोलणं किंवा त्याच्याशी त्या नॉर्मल आपण बोलतो, आत्माच बोलतो ना ऍक्च्युली आपण बोलतो म्हणजे, पण एखादी कोमातल्या व्यक्तीशी बोलता येतं. खूप इंटरेस्टिंग, कारण त्याच्या शरीराशी ना ऑलमोस्ट अटॅचमेंट संपलेली असते, तुटलेला असतो संपर्क. मॅम मग जेव्हा त्याला शुद्ध येते मग ते सोल कसं जातात, म्हणजे मग ती प्रोसेस काय ऍक्च्युली? नाही, मोस्टली जे केसेस माझ्याकडे आलेले आहेत अनकॉन्शियस पेशंट, ते परत आलेले नाहीत, म्हणजे पुन्हा शरीरात आलेले नाही, डायरेक्टली एक्सपायर झाले ते. मोस्टली कारण काही कारणासाठी ते थांबलेले असतात. बरोबर. त्यांना काहीतरी सांगायचं आहे, तेवढ्यासाठी ते स्वतःच्या शरीरावर अत्याचार करून घेत अजून थांबलेले असतात बॉडीवर. परफेक्ट. तर गाईज, तुम्हालाही हा पॉडकास्ट कसा वाटला सगळ्यात पहिले तुम्ही तर ते सांगा, कमेंट करा. तुमचे काही अनुभव असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा. आणि जर तुम्हाला कुणाला असं सेशन करायचं असेल, सोल चॅनलिंग करायचं असेल, तर तुम्ही मॅमला कॉल करू शकता. तर मॅमचा नंबर आहे 91 684 45 505. तर मॅम, जेही लोकांना वाटतंय की त्यांना हे सेशन करायचं आहे तर ते तुम्हाला कम्युनिकेट करू शकता. बट ही गोष्ट युट्यूबवर बघून किंवा असं बघून तुम्ही स्वतः ट्राय करू नका, हे खूप महत्वाचं, खूप रिस्की आहे हे. म्हणजे मॅम एखादं एक्झाम्पल देता की किती रिस्की होऊ शकतं एखाद्याच्या जीवावर पण? कसं आहे की माणसाचा जो आत्मा आहे त्याला खूप इच्छा जोडलेल्या असतात, अपूर्ण राहिलेल्या इच्छा आहेत, त्याला खूप काही मिळवायचं आहे, कोणी धोका दिलेला आहे, फसवलंय, त्याचा राग आहे, काहीतरी कोणाची तरी जे सूडबुद्धी असते किंवा काहीतरी कोणाकडून हिसकावून घ्यायचं, असं बऱ्याच इच्छा घेऊन आत्मा शरीर सोडलेला असतो. आणि समजा असा एखादा मर्डर झालेला आहे, सुसाईड केलेला, कोणी टॉर्चर केलेला सोल आहे, आणि त्याला जर तुम्ही कनेक्ट करताय, त्याला आयतं शरीर मिळतंय तुमचं, आणि तुम्ही स्वतःहून त्याला संपर्क करताय, इन्व्हाइट करताय स्वतःहून, त्याचं जेवढं आयुष्य राहिलेलं आहे तेवढी वर्ष आरामात तो तुमच्या शरीरात राहू शकतो. त्याला तेवढी मुभा निसर्गाने दिलेली आहे की बाबा तुझ्याकडे अजून एवढी वर्षे बाकी आहेत, तू भटकत राहा. मग हे झपाटलेलं जे आहे ते अशाच प्रकारचं असतं की तो सोल बॉडीमध्ये राहतो. बरोबर. मग यात बऱ्याच जणांचे जीव जातात, तो सोल कधीच सोडत नाही त्या शरीराला, तो घेऊनच जातो त्या शरीराला. त्यामुळे असे प्रकार करू. तुम्ही स्वतः नका करू. तुम्हाला जर करायचं आहे तर तुम्ही नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहे, मॅम सोबत चर्चा करू शकता, डिस्कस करून या गोष्टी. मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू.